फडणवीस तुमचं कौतुक करतात, भाजपवाले पण ऑफ द रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड खूप प्रेमाने आणि छान बोलतात. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे जाहीरही केलेलं आहे, कसा आहे त्यांचा अनुभव त्यांच्या बाबतचा तुमचा? नाही, कुठल्याही क्षेत्रात काम कर, तू आता पत्रकार म्हणून करतेस, तुझं रिपोर्टिंग ऑथॉरिटी असणार तुझे संपादक. बरोबर. संपादकाकडून तुझ्या काय अपेक्षा आहे? तर कोणत्याही लीडर कडून आपल्या दोनच अपेक्षा असतात. एक तर तो मोठ्या मनाचा पाहिजे, बरोबर बरोबर, आणि दुसरं तर ऍक्सेसिबल पाहिजे. तुम्हाला ज्यावेळेस शंका आहे, कुशंका आहे, अडचण आहे, त्यावेळेस तो उपलब्ध पाहिजे. फडणवीस साहेबांमध्ये हे दोन गुण आहेत. ते मोठेही मनाचे आहेत, तरी छोटा विचार करत नाही. नेहा गेली, नेहाचा हे विचार नाही करणार की नेहाचा काय फायदा आहे, तोटा आहे. जे उद्याचं असेल ते असेल, ते लगेच 1 मिनिटात नेहाचं काम करणार. म्हणून तर त्यांची ख्याती आज महाराष्ट्रात अशी की SMS वर काम करणारा मुख्यमंत्री आहे. आणि अगदी हेच गुण विलासराव देशमुखांमध्ये होते, आणि याच गुणांनी विलासरावांना विलासराव केलं. एक्झॅक्टली. आणि तेच गुण देवेंद्रजींच्या मनामध्ये आहे. मोठ्या मनाचा आहे, मदत करण्यामध्ये मागे पुढे पाहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात हे नसतात की ऍक्सेसिबल खूप आहे, म्हणजे डिसेपरेट नसतात, कधीच गायब आहे, आपल्याला उत्तरच मिळत नाहीये, काय होणार आता माझं, ही भावना कार्यकर्त्याच्या मनात कधी येत नाही. कधी कधी चांगल्या वेळेस ते लवकर भेटणार नाही, पण अडचणीच्या वेळेस मात्र ते 100% उभे असतात. कधी कधी 2-2, 3-3 दिवस रिप्लाय लोकांना येत नाही. त्यांच्या ऑफिस कडूनही खूप सिस्टमॅटिक ऑफिस आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीची नोंद होते, प्रत्येक पत्र जातं, प्रत्येक पत्राची पुढं प्रक्रिया होते. पण ज्यावेळेस अडचण असते ना, आपण अडचण सांगितली की मी ह्या अडचणीत आहे, त्यावेळेस 100% त्यांच्या कार्यालयातून किंवा त्यांच्याकडून मदत होते, म्हणजे होतेच. हो का? मला एक अनुभव असा आहे की भंडारदरा धरण जे आपलं आहे, संगमनेर असेल किंवा उत्तरनगर जिल्ह्याचं जीवन वाहिनी आपण भंडारदरा, या धरणाला 2026-27 साली 100 वर्ष पूर्ण होत आहे. ब्रिटिशांनी बांधलेलं धरण. आणि म्हणून मी निवडून आल्यापासून माझ्या मनात इच्छा होती की या ठिकाणी मला 100 वर्षाचा कार्यक्रम करायचा आहे, शतकपूर्ती, आणि ते कृतज्ञता व्यक्त करायची ते धरणापोटी. तोच देव आहे, तेच पाणी पितोय. देव कुठं आहे माहित नाही, तर देव कुठं आहे तर ते निसर्गामध्ये आहे. आणि ते जे पाणी आज संगमनेर शहराला 24 तास पाणी पुरवठा आहे, 24 तास. कालच पेपरला बातमी होती, उन्हाळ्यातही पाणी येतं, कारण निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन आपण केलेली आहे, आणि ती विदाऊट लाईट येते, गुरुत्वाकर्षणाने, बाय ग्रॅव्हिटी. हे सगळं झालं. मग मी साहेबांना म्हणलं, साहेब माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे. ते त्यावेळेस जलसंपदा मंत्री होते मागच्या सरकारमध्ये, तुम्हाला शतकपूर्तीचा कार्यक्रम करायचा आहे, आणि त्या निमित्ताने देशात नाही असं वॉटर म्युझियम मला तिथे करायचंय, पाण्याचं महत्व सांगणार. एका मिनिटात त्यांनी मला त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली, फंड्स पण तुला पाहिजे. क्रिएटिव्ह आयडिया जर असतील तर त्याच्या पाठीशी ते उभे राहतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.